राज्यात आधीच उन्हाचा पारा चढला असताना आजपासून सुरू झाला आहे नवतपा। हिंदू पंचांग आणि ज्योतिष शास्त्रानुसार पुढचे 9 दिवस म्हणजे वर्षातील सर्वाधिक उष्ण दिवस मानले जातात। 2 जूनपर्यंत चालणाऱ्या या काळात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि उष्णतेचा प्रभाव वाढतो अशी धार्मिक मान्यता आहे। या काळात काय करावं, काय टाळावं आणि आरोग्याची कशी काळजी घ्यावी पाहूयात हा विशेष रिपोर्ट। सुरू झालाय नवतपा। पण काय आहे नेमका नवतपा? 25 मई से शुरू हो रहा है नौतपा। 2 जून तक चलने वाला नौतपा शुरू हो रहा है। अगर नौतपा ना घटे तो क्या क्या हो सकता है? नौतपा का आरंभ होता है। नौतपा 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 खेळ श्रद्धेचा की चटका महाउष्णतेचा? नेमकं काय होणार पुढचे 9 दिवस? सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे, नवतपा। होय, नवतपाला सुरुवात झाली आहे। हिंदू पंचांगानुसार सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपा सुरू होतो। सूर्य या नक्षत्रात सुमारे 15 दिवस राहतो, मात्र पहिल्या 9 दिवसात उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र मानला जातो। नवतपा सुरू होण्याआधीपासूनच यावर्षी तापमान वाढू लागलं होतं, तर नवतपा सुरू झाल्यानंतर तापमानाचा हा आलेख आणखीन उंचावला। नवतपा वैज्ञानिक की अवैज्ञानिक हा वाद सोडला तर याच 9 दिवसाच्या कालावधीत सर्वाधिक तापमानाची नोंद होते। मात्र यंदा त्या अगोदरच देशभरात तापमानाचे नवनवे उच्चांक नोंदवले जात आहेत। तापमानातली सध्याची वाढ आणि दुसरीकडे अंदमानात वेळेआधीच पोहोचलेला पाऊस पाहता आपण सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या उंबरठ्यावर आहोत। हवामानातील या संमिश्र काळाला आयुर्वेदात ऋतुसंधी म्हटलं जातं। नवतपा का कॉन्सेप्ट एक्चुअली हमारे भारत मौसम विज्ञान विभाग की तरफ से नहीं होता है। हम जो फोरकास्ट देते हैं दैट इज बेस्ड ऑन द सीजन, या फिर हम डेली का फोरकास्ट के अकॉर्डिंग देते हैं। तो अभी नवतपा का जो कॉन्सेप्ट है भारत मौसम विज्ञान विभाग की तरफ से नहीं है। अमूमन जो डेज हैं अगले आने वाले जो 7-8 दिन रहेंगे उसमें तापमान में कुछ बड़ा खास परिवर्तन होने को नहीं मिलेगा और लोगों को गर्मी से भी राहत मिलने की कोई उम्मीद नहीं जताई जा रही है। आरोग्याच्या दृष्टीनेही पुढचे 9 दिवस महत्त्वाचे आहेत। डॉक्टरांच्या मते वाढत्या उष्णतेत शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे। कलिंगड, काकडी, ताक, लस्सी, लिंबू सरबत, कैरीचं पन्ह यासारखे शरीराला थंडावा देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत। तर दुसरीकडे तळलेले, मसालेदार, शिळे आणि जड पदार्थ टाळण्याचं आवाहन केलं जातंय। पचायला हलकं अन्न घ्या, अति थंड पाणी पिऊ नका, कोल्ड्रिंक्स आणि बर्फ टाळा, साजूक तुपाचा मर्यादित वापर करा, अति तिखट आणि मांसाहार कमी करा, दुपारची झोप टाळा, रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका, मान्सूनपूर्व किंवा सुरुवातीच्या पावसात भिजण्याचा मोह टाळावा। दुपारी 12 ते 4 या वेळेत सूर्याचा तडाखा सर्वाधिक असतो, त्यामुळे अत्यावश्यक काम नसेल तर बाहेर पडणं टाळा आणि बाहेर जाणं दुपारी गरजेचं असल्यास डोक्यावर टोपी, छत्री किंवा सुती कापडाचा वापर करा। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि मैदानी काम करणाऱ्या व्यक्तींनी उष्माघातापासून सावध राहण्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय। नवतपा हा धार्मिक श्रद्धेचा विषय असला तरी वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळे पुढचे 9 दिवस स्वतःची काळजी घ्या, इतरांची तहान भागवा आणि मुक्या प्राण्यांसाठीही पाण्याची व्यवस्था करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।